नमस्कार. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 2026च्या ग्रेड बी ऑफिसर भरती प्रक्रियेच्या या सविस्तर विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. बघा, ही केवळ एक नोकरीची जाहिरात नाहीये, तर देशाच्या सर्वोच्च बँकेत काम करून थेट राष्ट्र निर्मितीत योगदान देण्याची एक जबरदस्त संधी आहे. एक करिअर कोच म्हणून आज आपण या अत्यंत महत्त्वाच्या नोटिफिकेशनची एकदम सखोल माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता आरबीआयचं हे अधिकृत बोधवाक्यच बघा, तुमचे राष्ट्र घडवा, तुमची कारकीर्द घडवा. हे वाक्यच मुळी या सेवेचं खरं वजन आणि महत्त्व सांगून जातं. आरबीआयमध्ये ग्रेड बी अधिकारी होणं म्हणजे फक्त एक डेस्क जॉब मिळवणं नक्कीच नाही. इथे तुम्ही देशाचं चलनविषयक धोरण ठरवणार आहात, आर्थिक विकासाला दिशा देणार आहात. खरं सांगायचं तर एका अतिशय प्रतिष्ठेच्या आणि अर्थपूर्ण करिअरची ही सुरुवात आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? थोडक्यात सांगायचं तर आरबीआय ग्रेड बीची संधी, महत्त्वाच्या तारखा, पात्रता आणि वयाचे नियम, आरक्षणाचे दावे कसे निश्चित करायचे, अर्ज आणि पेमेंटची प्रक्रिया आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या पॅटर्नची उकल. चला पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. नक्की किती आणि कशा प्रकारची पदे आहेत ते बघूया. यावर्षी एकूण 60 रिक्त जागा आहेत आणि त्यांची विभागणी अतिशय स्पष्ट आहे. यात जनरल कॅडरसाठी सर्वाधिक 40 जागा आहेत, जिथे तुमचं काम प्रामुख्याने प्रशासन आणि बँकिंग पर्यवेक्षणाचं असेल. त्यानंतर DEPR म्हणजे आर्थिक आणि धोरण संशोधन विभाग, यासाठी 10 जागा आहेत. इथे तुम्ही मॅक्रो इकॉनॉमिक धोरणांवर रिसर्च कराल. आणि DSIM म्हणजे सांख्यिकी आणि माहिती व्यवस्थापन विभाग, यासाठी उरलेल्या 10 जागा आहेत, जिथे डेटा आणि स्टॅटिस्टिकल मॉडेलिंगचं महत्त्वपूर्ण काम चालतं. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार या भूमिकांचं गांभीर्य समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता पुढे जाऊया आणि आपल्या कॅलेंडरवर लगेच मार्क करून ठेवण्यासारख्या तारखा पाहूया. इथे वेळ खूप कमी आहे हे लक्षात घ्या. ऑनलाईन नोंदणी 20 मे 2026 रोजी संध्याकाळी ठीक 6 वाजता बंद होणार आहे. त्यानंतर लगेचच मध्य जूनमध्ये टप्पा 1ची परीक्षा आणि जुलैच्या शेवटी टप्पा 2ची परीक्षा धडकणार आहे. आता जे विद्यार्थी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाला आहेत त्यांच्यासाठी हा काळ थोडा कठीण असू शकतो, कारण त्यांच्या पदवीच्या परीक्षाही याच काळात असतात. त्यामुळेच अभ्यासाचं परफेक्ट प्लॅनिंग आणि वेळेचं अचूक व्यवस्थापन हाच इथून पुढे यशाचा खरा मंत्र असणार आहे. यानंतर 1 एप्रिल 2026 या कट ऑफ तारखेनुसार असणारे पात्रता आणि वयाचे कडक नियम आपण समजून घेऊया. सर्वात आधी उमेदवारांनी राष्ट्रीयत्वाची अट पूर्ण करणं आवश्यक आहे. यात भारत, नेपाळ, भूतानचे नागरिक किंवा विशिष्ट तिबेटी निर्वासित यांचा समावेश होतो. शिक्षणाचा विचार केला तर DSIM सारख्या विशेष कॅडरसाठी सांख्यिकी किंवा संबंधित विषयात किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी अनिवार्य आहे. आणि हो, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी म्हणजे जर तुम्ही एका विशिष्ट तारखेपर्यंत उत्तीर्ण झाल्याचा पुरावा देऊ शकलात तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. वयोमर्यादेबद्दल बोलायचं तर सर्वसाधारण नियम तर आहेतच, पण आरबीआय उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना नक्कीच महत्त्व देतं. म्हणूनच जर तुमचं MPhil झालं असेल तर 2 वर्षे आणि PhD असेल तर कमाल वयोमर्यादेत 4 वर्षांची सूट मिळते. तसेच अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 15 वर्षांपर्यंतची, तर माजी सैनिकांसाठीही विशेष सवलत दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही या कॅटेगरीत बसत असाल तर या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे आरक्षणाचे दावे आणि त्यासाठी लागणारी अचूक कागदपत्रे. इकडे थोडं बारकाईने लक्ष द्या. छोट्याशा प्रशासकीय चुकीमुळे अनेकदा चांगल्या उमेदवारांची संधी हातातून निसटते. EWS आणि OBC नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्रांसाठी नियम अत्यंत कडक आहेत बरं का. ही प्रमाणपत्रे 1 एप्रिल 2026 रोजी किंवा त्यानंतर जारी केलेली असावीत, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती 20 मेच्या अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी तुमच्या हातात असणं अगदी सक्तीचं आहे. आणि अजून एक छोटी पण अत्यंत गंभीर बाब, तुमच्या जातीच्या किंवा प्रवर्गाच्या प्रमाणपत्रावरील नावाचं स्पेलिंग आणि केंद्र सरकारच्या अधिकृत यादीतील स्पेलिंग तंतोतंत, आणि मी पुन्हा सांगतो तंतोतंत, जोडायलाच हवं. यातला अगदी किरकोळ बदलही तुमचा आरक्षणाचा दावा रद्द करू शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी हे 2दा तपासून पहा. चला आता आपण आरबीआयच्या अधिकृत पोर्टलवरून प्रत्यक्ष अर्ज आणि फी भरण्याच्या प्रक्रियेकडे वळूया. अर्ज भरण्याची प्रक्रिया साधी आहे. rbi.org.in या वेबसाईटवर जायचं. तिथे डिजिलॉकरचा मस्त पर्याय आहे, ज्याचा वापर करून तुम्ही आधार आणि इतर कागदपत्रांची पडताळणी सोपी करू शकता. जर चुकून तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज भरले तर ज्याचा रजिस्ट्रेशन ID सर्वात जास्त असेल तोच अर्ज अंतिम मानला जातो. पण माझा एक सल्ला नक्की ऐका. फायनल सबमिट करण्यापूर्वी आरबीआयच्या करिअर पोर्टलवरील पदांची सविस्तर माहिती नक्की वाचा.
म्हणजे आपण नक्की कोणत्या भूमिकेसाठी अर्ज करतोय हे तुम्हाला पूर्णपणे स्पष्ट होईल. पेमेंट करताना मात्र तुम्हाला संयम ठेवावाच लागेल. ऑनलाईन फी भरताना सर्व्हरकडून कन्फर्मेशन मिळेपर्यंत शांतपणे वाट पहा. उगाच घाईगडबडीत बॅक किंवा रिफ्रेश बटन दाबू नका, नाहीतर तुमचे पैसे दोनदा कट होऊ शकतात. आणि हो, पेमेंट पूर्ण झाल्यावर ई-रिसिप्ट जनरेट झाली आहे ना याची खात्री नक्की करा. आणि आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि निर्णायक भागाकडे आलो आहोत, परीक्षेचा पॅटर्न. बघा, टप्पा 1 आणि टप्पा 2च्या स्वरूपात जमीन आसमानाचा फरक आहे. टप्पा 1ची परीक्षा पूर्णपणे डिजिटल आणि बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असते. पण टप्पा 2चं स्वरूप जरा वेगळं आहे. इथे प्रश्न तुम्हाला संगणकावर दिसतील, पण उत्तरे मात्र तुम्हाला प्रत्यक्ष कागदावर वर्णनात्मक स्वरूपात लिहायची आहेत. होय, लेखी परीक्षा. इथे तुमचं अर्थशास्त्र, सामाजिक प्रश्न आणि इंग्रजी लेखन कौशल्य पणाला लागणार आहे. जर आपण अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमावर नजर टाकली तर त्यात मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा समावेश आहे. यात गुंतवणूक, बचत आणि पैशाचा पुरवठा यासाठी ISLM सिद्धांत खूप महत्त्वाचे आहेत. यासाठी मी तुम्हाला एक सोपी स्ट्रॅटेजी सांगतो. पहिली स्टेप, मूलभूत पुस्तकांमधून कन्सेप्ट क्लिअर करा. दुसरी स्टेप, रोज बिझनेस न्यूज वाचून त्या सिद्धांतांचा सध्याच्या परिस्थितीशी संबंध जोडा. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची स्टेप, रोज किमान एक वर्णनात्मक उत्तर लिहिण्याची प्रॅक्टिस करा. तर मग परीक्षेच्या तारखा आता अगदी जवळ येऊन ठेपल्या आहेत. ही वेळ केवळ पुस्तके वाचण्याची नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनण्याच्या उद्देशाने स्वतःला घडवण्याची आहे. या अत्यंत आव्हानात्मक आणि तितक्याच प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय सेवेसाठी तुम्ही खरोखर तयार आहात का? हे भव्य ध्येय साध्य करण्यासाठी जी जिद्द आणि मेहनत लागते ती तुमच्यात नक्कीच असेल. तुमच्या या महत्त्वपूर्ण प्रवासासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.